तर बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या या काळ्या वाटणातील वांग्याच्या भाजीला. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी भाजी? तरीदार भाजी झालेली आहे. तर बघायची रेसिपी. चला तर मग सुरू करूया. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी काळ्या वाटणातील भरलेली वांग्याची भाजी. तर त्यासाठी साहित्य सांगते. इथं मी घेतलेला एक मोठा कांदा कापून, 1 चम्मच भर तीळ, खोबरं. तर मी इथं घेतलेले आहे थोडंसं खोबरं कट करून. तुमच्याकडे खोबऱ्याचा किस असेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस पण घेऊ शकता. 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे शेंगदाणे, 3 चम्मच धने, 6 जिरे, 1 चिमूटभर, 2 लवंगा, 2 मिरे, 2 दालचिनी, थोडंसं फूल आणि हे चक्री फूल आणि फोडणीसाठी कढीपत्ता. आणि इकडे घेतलेले आहेत फ्रेश असे वांगे. भरली वांगे करायची म्हणून मी एकदम छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. आता हिवाळ्यामध्ये वटाणे येतात, आम्हाला वटाणे आवडतात म्हणून मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. वटाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. आणि फ्रेश अशी कोथिंबीर. तर आता सर्वप्रथम आपण हे सर्व मसाले भाजून घेऊ. तरी ते मी गॅसवर तवा ठेवून 2 पळी तेल टाकलेलं आहे मसाला भाजण्यासाठी. तर सर्वप्रथम मी याच्यावर दालचिनी, लवंगा, मिरे आणि चक्री फूल भाजून घेते. तर हे छान भाजल्या गेलेले आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. 6 माणसाला आरामात पुरेल एवढी भाजी होते एवढ्या मसाल्यामध्ये. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही मसाले वाढवू शकता. लवंगा मिरे कमीच घालायचे म्हणजे मग भोपका होत नाही भाजीचा. तर मी आता याच्यामध्ये खोबरं भाजून घेते. खोबरं छान लाल कलर येईपर्यंत भाजायचं. तर बघू शकता खोबरं छान सोनेरी कलरवर भाजल्या गेलेलं आहे. आता आपण हे याच प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आता मी याच्यामध्ये दगडी फूल टाकून भाजून घेते. तेल गरम झालेले, पटापट मसाले भाजणं होतं. आता शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे पण छान मस्त लाल कलरवर कमी गॅस करून भाजायचे म्हणजे मग ते छान भाजले जातात. बघू शकता शेंगदाणे मी एकदम कमी गॅस करूनच भाजलेले आहेत. छान भाजल्या गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. कांदा भाजून घेते. कांदा पण छान सोनेरी कलरवर भाजायचा, गॅस मोठा करून भाजायचा कांदा. तर बघू शकता कांदा पण मस्त सोनेरी रंगावर परतला गेला. आता याच्यामध्ये मी तिळ घालून परतून घेते. तिळ कांद्यामध्ये नाही तर धन्यामध्ये टाकायचे म्हणजे मग ते उडत नाहीत जास्त. तिळ आपण 1 मिनिटभर परतून घेऊ. तेल तर बघू शकता तिळ पण छान भाजल्या गेलेले आहेत. तेल गरम असल्यामुळे पटकन भाजल्या जातात तिळ. तर आता मी हे सगळं काढून घेते. तर आता धने भाजून घेते. धने सर्वात शेवटी भाजायचे म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला 6 जिरे, लाल तिखट भाजून घेता येईल. आता याच्यामध्ये 6 जिरे टाकून घेते मी. तर गॅस इथे बंद करून घेते मी. आणि याच्यामध्ये लसण टाकून घेते. लसण जास्त परतायचं नाही बघा, आपल्याला तेलामध्ये फ्राय केल्यासारखा करायचा. आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते म्हणजे मग करपणार नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण धन्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहेत. लाल तिखट धन्यामध्ये टाकायचं गॅस बंद करून, नाहीतर ते करपल्या जातं. तर चवीनुसार तुम्ही टाकू शकतात. मी इथं 1.5 चम्मच टाकलेले. तर ते याच्यामध्ये तो 1 वेळच परतायचं आणि लगेच काढून घ्यायचं 10 मिनिटं. तर इथं माझे सर्व मसाले भाजून झालेले. आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. याच्यामध्ये मी लसण टाकून घेतलेला आहे थोडासा तळून. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 छोटा चम्मच साधे जिरे घातलेले. चवीपुरतं मीठ. हे वाटण आता छान मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर बघू शकता या पद्धतीने वाटून घ्यायचं. एकदम बारीक वाटायचं वाटण, नाही तर मग ते तोंडामध्ये मसाले चरचर लागतात. तर आता मी वांगे भरण्यासाठी कापून घेते. या पद्धतीने कापते. वांग कधी पण कापताना त्याच्यामध्ये आळ्या आहेत की नाही चेक करावं लागते. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे एक वांग कापून दाखवते. याचे काटे मी या पद्धतीने काढून घेत असते.
याला मधातून असं कट करायचं. छान आहे वांग, पण पाठीमागे पण खराब आहे का बघू आपण. तर मी भरलं वांग करायचं असली कधी पण याच पद्धतीने चेक करते, म्हणजे मग पूर्ण वांग आपल्याला कळतं कसं आहे. तर असं याच पद्धतीने मी आता सगळे वांगे कापून घेते. तर इथे माझी सगळी वांगी कापून झालेली आहेत. आता आपण याच्यामध्ये मसाला भरून घेऊ. तर या पद्धतीने याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. या पद्धतीने मी चम्मचने सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेते. तर आता आपण भाजीला फोडणी देऊ. तर इथं मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ देऊ. तेल छान गरम झालं, मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली. आता आपण जिरे घालू, कढीपत्ता. आता याच्यामध्ये वांगे सोडून घ्या. वांगे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. आता याच्यामध्येच वाटाणे पण टाकून घ्यायचे. वाटाणे पण वांग्यासोबत छान परतून घ्यायचे. तर छान 1 मिनिटभर मी वांगे आणि वाटाणे परतून घेतलेले आहे. आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर बघू शकता किती मस्त परतला गेला आहे आपला मसाला, किती छान तेल सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये वांगे शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं. तर मी इथे साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे. आता आपण वांगे छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊ. तर मी मस्त झाकण ठेवून वांगे मऊ होईपर्यंत शिजून घेते. तर बघूत आपली वांगे छान शिजलेत का. तर बघू आपलं वांग छान नरम झालं. तर बघू शकता किती छान शिजलेलं आहे वांग. आता मी याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते. आता आपण हे सर्व करू. मस्त असं काळ्या मसाल्यातलं भरले वांग आणि त्याच्यासोबत मस्त अशी गरम गरम चपाती. तर इथं तयार आहे आपली मस्त अशी भरली वांगी. तर बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे भाजीला. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे वांग्याची भाजी. आज त्याची खूप इच्छा होती मला पण व्हिडिओमध्ये दाखव बोलून. तर मी बोललो तू टेस्ट करून सांग भाजी कशी झाली आहे. 1 नंबर झालेली आहे भाजी. आमच्या आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.